प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने होम टू होम पदयात्रा काढत प्रचाराला वेग दिलाय। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी नियोजित आणि शिस्तबद्ध पद्धतीने होम टू होम पदयात्रा काढत प्रचाराला वेग दिला। अष्टभुजा तरुण मंडळ, जयशंकर तालीम, जगजीवनराम वस्ती, महात्मा फुले गृहनिर्माण सोसायटी या परिसरात भाजपचे उमेदवार दिलीप कोल्हे, रतिकांत कमलापुरे, श्वेता खरात आणि कल्पना कदम यांनी मतदारांशी थेट संवाद साधला। या प्रचारादरम्यान उमेदवारांनी प्रत्येक घराला भेट देत नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या। पाणी पुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा, ड्रेनेज व्यवस्था यासारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिकांनी आपली मतं मांडली। या सर्व समस्यांवर प्राधान्यानं उपाययोजना करून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्याचं आश्वासन उमेदवारांनी दिलं। प्रभागातील विकास कामे पारदर्शक, दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात येईल। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विकास योजनांचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असं यावेळी उमेदवारांनी सांगितलं। या होम टू होम पदयात्रेत भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचं स्वागत केलं। म्हणजे कार्यसम्राट आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी अनेक या सोलापूर शहराचा विकासाचा विजन माननीय मुख्यमंत्र्याकडे नेला आणि पालकमंत्र्यांनी त्यांना ताकद दिली। त्यामुळं आज दुहेरी पाईपलाईन असेल, विमानतळ असेल, पर्यटक स्थळ असेल, दुहेरी पाण्याची पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, अशा सुविधा 2 वर्षाच्या कालावधीमध्ये सोलापूर शहरामध्ये उभं राहिलेत। लाडकी बहीण योजना आपल्याकडं मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे, म्हणून विकासाची गंगा जिकडं आहे तिकडं सोलापूर शहर राहणार आहे। आणि पाण्याचा जो मूलभूत प्रश्न आहे तो स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबापाशी मांडून का आमदार कसा असावा, त्यांचं कार्यकर्तृत्व कसं असावं हे आपल्याला जे 6 दिवसाआड पाणी मिळत आहे त्यात नक्कीच दोन वर्षात आपल्याला प्रतिदिवस पाणी मिळेल हा एक चांगला विश्वास आहे। आणि IT पार्क या ठिकाणी सोलापुरात होतंय, पर्यटन स्थळ होडगी येथे होतंय, झालेलं आहे। आणि विमानतळाला आपल्याला मुंबई असेल, गोवा असेल, तिरुपती असेल, जे आपल्याला क्षणात जाण्यासाठी हे विमानतळ झालेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टी एका वर्षात घडतात, हे फक्त विकासाचं विजन आहे। जिथं जाईल तिथं आम्हाला प्रचारासाठी खूपच छान प्रतिसाद भेटत आहे। लाडक्या बहिणी योजनेचा यामध्ये आम्हाला खूप मोठा फायदा झाला आहे की जिथं जाईल तिथं सगळे बोलतात की लाडक्या बहिणीमुळे आम्ही हे मतदान जे करणार आहे ते फक्त आम्ही भाजपालाच करणार आहे, असा सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला भेटत आहे। आणि जिथं जाईल तिथं सगळीकडे कमळच खेळणार ह्याची सगळे लोक ग्वाही देत आहेत आणि आम्हीच निवडून येणार याची आम्ही गॅरंटी देतो।